हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आता आज आपण पाहणार आहोत की जे मटर आपले ते वर्षभर टिकले पाहिजे. कुठेही पाण्याचा उपयोग उकळत्या पाण्यात न टाकता या कोणतंही केमिकल न टाकता जे मटर ते मस्त हिरवेगार राहिले पाहिजे आणि वर्षभर टिकले पाहिजे. आज आपण ते पाहणार आहोत. तर चला, तर हे 1 किलो मटर मी शिलून घेतले आहे आणि हे तुम्ही जास्त बी घेऊ शकता. तर हे पंख्याखाली आपल्याला 20-30 मिनिटं ठेवायचे आहेत. म्हणजे ते हवेच्या साहाय्याने मस्त असे सुकून जातील आणि त्याचा वलसरपणा जो आहे तो हाताला नाही लागला पाहिजे. तसं चेक करून घ्यायचं मोठी धरून छानी. आता हे बघा एकदम सुकले आहेत. तर हे व्यवस्थित असे शिलून घ्यायचे. म्हणजे जे छोटे या पिवळे पडलेले या खराब झालेले ते मी साईडला काढले आणि हे जे हिरवेगार आणि चांगले मोठे मोठे ते एकाकडे काढले. तर हे एवढे निघले आहे. हे बघा, यामध्ये काही पिवळे आहेत, काही खराब झालेले आहे, ते साईडला काढून ठेवले मी. आणि आपल्याला वर्षभर टिकून आहे तर चांगलेच मटर घ्यायचे आणि ताजेच आणायचे. हे बघा, आता हे 15-20 मिनिटं मस्त असे हे अर्धा तास मी पंख्याखाली ठेवले. एकदम यामध्ये काहीच वलसरपणा नाही, कारण की आपल्याला हे 1 वर्ष टिकून आहे. शिलून घेतली की त्याला पंख्याखाली ठेवायचं. तुम्हाला 15 मिनिटं लागू शकता, 20 मिनिटं या अर्धा तास बी लागते. पण जोपर्यंत एकदम सुकत नाही, त्याचा वलसरपणा तुमच्या हाताला लागला की समजून जायचं याला आणखी पंख्याखाली ठेवायचा. एकदम कोल्डे खट लागायला पाहिजे आपल्या हाताला, थोडासा वलसरपणा नाही लागला पाहिजे. बघा, असं हाताला मुठीमध्ये पकडून बघायचं. आता याची आपण पॅकिंग करूया. तर हे पायपिंग बॅग घेतल्या मी 2. हे मोठ्या साईजच्या, तुम्हाला वाटलं तर छोट्या छोट्या घ्यायच्या. आणि याचे जे तोंड आहेत हे बंद व्हायला पाहिजे. तर हे 1 किलो मटर तर हे दोन्ही बॅगामध्ये मला आता या टाकून देणार. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. हे बघा, हे अशा घेतल्या मी. याचे तोंड बंद होऊन जाता, हवा वगैरे नाही गेली पाहिजे. तर अशी बॅगा घ्यायच्या. आता हे थोड्या मोठ्या मोठ्या होत्या घरामध्ये, तर हेच घेतल्या मी. तुम्हाला ते छोट्या छोट्या नसतात ते घ्यायच्या तुम्ही. आता हे यामध्ये टाकून देते. आता हे 1 किलो मटर तुम्ही जास्त पी असले तरी पण असे पूर्ण एका कपड्यावर आथरून द्यायचे, 4-5 किलो असले की. आणि पंख्याखाली व्यवस्थित लगेच सुकून जाता मग ते. आता याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं, हवा नाही गेली पाहिजे यामध्ये. व्यवस्थित पूर्ण पॅक करायचं आणि चेक करायचं तोंड बंद झालं की नाही. हे बघा, आता दुसरी पण पन्नीमध्ये मी असंच भरून घेते. आता दोन्ही पायपिंग बॅगमध्ये मटर भरून घेतले आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने करा आणि व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं. आणि हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत. फ्रीजमध्ये खाली ठेवले त्याला कोंब येऊन जातील आणि ते खराब होऊन जातील, जास्त दिवस टिकतील नाही. वरती फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तर फ्रीजरमध्ये ठेवली की त्याला कोंब येतील नाही, जास्त दिवस टिकतील, हिरवेगार राहतील. तर नक्की हे असे मटर तुम्ही साठवा, वर्षभर टिकतील. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आणि जे वाटीमध्ये काढले आहे ते तुम्ही खिचडीमध्ये या लगेच त्याची भाजी बनवून घेऊ शकता, चांगले निवडून छानी. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.